भवानी फाउंडेशन पिछले कई सालों से सामाजिक कार्यों में लिप्त है। वैद्यकीय एवं शैक्षणिक मदद में उनकी अहम भूमिका रही है। भवानी ग्रुप के संस्थापक के.डी. शेट्टी के नेतृत्व में संस्था द्वारा समाज में मदद का हाथ दिया जा रहा है। अपने इसी सामाजिक कार्य को आगे बढ़ाते हुए कर्नाटक वैभव संस्था के एस निजलिंगप्पा कन्नड़ स्कूल में भवानी फाउंडेशन द्वारा 79वां स्वतंत्रता दिवस मनाया गया, जहां प्रमुख अतिथि के रूप में उद्योजक एवं समाज सेवक सुनील सुतार मौजूद थे। साथ ही मौजूद थे भवानी फाउंडेशन के संस्थापक के.डी. शेट्टी, युवा रोनित सुतार, शिव सुतार, स्कूल के शिक्षक, भवानी फाउंडेशन के सदस्य एवं विद्यार्थी। बता दें कि इस स्कूल में तकरीबन 300 से अधिक बच्चे शिक्षा ले रहे हैं, जिनकी पूरी जिम्मेदारी भवानी फाउंडेशन द्वारा उठाई गई है। स्वतंत्रता दिवस के उपलक्ष्य में स्कूली बच्चों के चेहरे पर मुस्कान लाने हेतु बच्चों के बीच चॉकलेट का वितरण किया गया। इस मौके पर अपनी भावना व्यक्त करते हुए प्रमुख अतिथि के रूप में मौजूद सुनील सुतार ने कहा कि ये स्कूल बंद पड़ने की कगार पर था, मगर के.डी. शेट्टी ने इस स्कूल को गोद लेकर उसको फिर से जीवन दान देने का काम किया है। अंबरनाथ येथे एस निजलिंगप्पा कन्नड प्राथमिक माध्यमिक शाळा या ठिकाणी इथल्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांबरोबर स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। आणि हे साजरा करत असताना या शाळेचे करता धरता माननीय आमचे जवळचे मित्र के.डी. शेट्टी साहेब, जे भवानी शिपिंग आणि भवानी फाउंडेशनचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आहेत, तर भवानी फाउंडेशनच्या माध्यमातून या शाळेला म्हणजे या शाळेची अवस्था ही फार भयानक होती। तर बसायला जागा नव्हती, काहीच नव्हतं, विद्यार्थ्यांना गणवेश नव्हता, सुखसुविधा नव्हत्या, बस सेवा नव्हती, टीचर्सना पगार होत नव्हतं। तर अशी शाळा जी बंद पडण्याच्या मार्गावर होती, ती शाळा आमच्या नवी मुंबईकरवासी के.डी. शेट्टी साहेबांनी भवानी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी शाळा दत्तक म्हणून घेतलेली आहे। आणि आज या शाळेमध्ये जवळजवळ 500च्या वर अधिक मुलं शिक्षण घेत आहेत। आगे उन्होंने ये भी कहा कि बड़ी सोसाइटी से आकर गरीब बच्चों के साथ स्वतंत्रता दिवस मनाना इसमें सबसे ज्यादा खुशी है। आज विविध क्षेत्रातून म्हणजे नवी मुंबई झाले, पनवेल झाले, या क्षेत्रातून अंबरनाथ इथे येऊन गरीब विद्यार्थ्यांबरोबर हा स्वतंत्र दिन साजरा करणं ही खरी स्वतंत्रता मी मानतो। एखाद्या उचंबू सोसायटीमध्ये जाऊन खाली उतरून प्रजासत्ताक निमित्त त्याच्यापेक्षा अशा वस्तीत येऊन या गोरगरीब मुलांबरोबर जी मजा मला आली ती माझ्या आयुष्यामध्ये अशी मजा मला आणि एवढा आनंद मला कुठंच न आला। भवानी फाउंडेशन के संस्थापक के.डी. शेट्टी ने इस अवसर पर कहा कि पिछले 3 सालों से भवानी फाउंडेशन के माध्यम से अंबरनाथ में स्वतंत्रता दिवस मनाया जा रहा है। आज 3 वर्षापासून आपले भवानी फाउंडेशन म्हटलं की भवानी म्हटलं की माझ्या आई जेने मला जन्म दिलेला आहे ते आईच्या नावे भवानी। आणि आपल्या महाराष्ट्राच्या आपल्या देशांच्या महाराज होते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या पण आई होती भवानी। तर त्या भवानीचे सुपुत्र ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांच्या समोर मी काय नाही, तर सुद्धा एक भवानीच्या पोटातनं मी पण आलेला आहे। तर तेच भाग्य मला वाटते, म्हणजे आज एवढा मुलांना त्यांच्या ते तोंडात त्यांच्या ते मनात जे काय प्रेम ते फक्त मला नाही सर्व आम्ही आता इथे पाहिलेलं आहे। आगे उन्होंने ये भी कहा कि यहाँ पर 10वीं कक्षा तक स्कूल है, अब उनकी मंशा महाविद्यालय बनाने की है। एक 2 शाळा आपल्या हातात घेऊन एक 10 मुलांना आज इथे तुम्ही आता बघतात, म्हणजे कमीत कमी म्हटलं की एक 300 मुलं इथे शिकतात। ओके, आता सुनील साहेब 500 पर्यंत बोललेला होते। आता पुढच्या वर्षापासून आपले विचार आहे की आता इथे बांधकाम सुरू करायचे आहे आणि आजपर्यंत 1 ते 10वी पर्यंत इथे शिक्षण आहेत। आता पुढच्या वर्षापासून आम्ही कॉलेज स्टार्ट करायचा आपला विचार आहे, 10वी 11वी आणि 12वी। त्याच्यानंतर आम्ही पुढे खरोखर आम्ही पुढे घेऊन जाणार। आणि त्याच्यासाठीच मी असं आहे, सर्व आम्ही किती पण सांगा इंग्लिशमध्ये काय म्हणतात, सेल्फिश म्हणतात। ओके, तर मी पण एक सेल्फिश आहे। ते सेल्फिश असल्यामुळे आज सुतार साहेबांना इथे पकडून आणला, म्हणजे काय मला पैशामधने सर्व काम होत नाही।
आपल्या गव्हर्मेंट सरकार असो, हे असो ते असो, भरपूर त्याच्या हात लय मोठा हात आहे, असं लोकांना इथे घेऊन येतो आहे. आणि माझा एकच विचार आहे, तुम्ही पैसे नको द्या, तुम्ही विद्याभ्यास द्या मुलांना. कर्नाटक वैभव संस्था के अध्यक्ष तिलक चलवादी ने भी भवानी फाउंडेशन द्वारा किए गए सहायता के लिए उनके आभार व्यक्त किए. गेल्या 3 वर्षापासून या पूर्वीची शाळा जी होती त्याची परिस्थिती एवढी वाईट बिकट होती, पण या 3 वर्षापासून भवानी फाउंडेशनच्या मार्फत हे शाळेत जे उन्नती झाली, प्रगती झाली, हे सगळे केडी सर म्हणजे भवानी फाउंडेशनचे चेअरमॅन आणि त्यांचे ग्रुप त्यांच्या मार्गाने झाली. आणि पूर्वी बस नव्हते, 2 बस आलेत. या 3 वर्षात 9 ते 11 माणसांची रिक्रुटमेंट झाली. पूर्वी 50 वर्षात काही एवढं रिक्रुटमेंट झालेली नव्हती. फक्त 10 ते 12 महिन्यात 9 ते 10 माणसांची रिक्रुटमेंट झाली. म्हणजे उदाहरणार्थ 4 टीचर, 2 ड्रायव्हर, 2 कंडक्टर, हाऊसकीपिंग लेडी, त्यांना पगार भेटत नव्हता. हे सगळे काही भवानी फाउंडेशनच्या मार्फत पुरवले जात आहे आणि मी त्यांना धन्यवाद देतो याबद्दल. युवा रोनित सुतार ने अपनी भावना व्यक्त करते हुए कहा कि जिन्हें भगवान ने दिया है उनमें दूसरों को देने की अच्छी नीयत होना भी जरूरी है. भवानी फाउंडेशन यांचे संस्थापक श्री के.डी. शेट्टीजी असे प्रोग्राम्स ठेवतात, तर आम्हाला पण इथे येऊन आनंद वाटते खूप आणि खूप छान वाटते की आम्हाला हे परोपकाराचे कार्यात ते आणतात. कारण की ज्यांनाकडे जास्त देतो देवा, त्यांना ते अल्पव्यवस्था असते त्यांना द्यायला पाहिजे. आणि त्यांना हसी मजाक करून खेळून अभ्यास करताना जगेत पुढे बढ़ताना बघून आपल्याला जे खुशी भेटते, विद्यात भेटते, त्यासारखं काय नाही आहे. आणि खरंच लोकांची सेवाच देवसेवा आहे. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. ब्यूरो रिपोर्ट, द मेट्रो.